महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे। या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे। दोन्ही गटांसाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे। निवडणुकीच्या 2 दिवस आधी महायुतीकडून शिवाजी पार्कवर विराट सभेचे आयोजन केले होते। सुरुवातीला या सभेत भरगच्च गर्दी होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात होताच नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला। त्यामुळे महायुतीच्या सभेचा चांगलाच फ्लॉप शो पाहायला मिळाला। तसेच शिवाजी पार्क मैदानातील शेवटच्या भागातील अनेक खुर्च्या देखील रिकाम्या होत्या। मोदींच्या सभेला मुंबईकरांचा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महायुतीचे उमेदवार व नेते उपस्थित होते, पण सभेला मुंबईकरांचा प्रतिसाद कमी मिळाला। महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्द्यावर भाषण करण्याऐवजी मोदींवर स्तुतीसुमने उधळली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करताना भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेत शिरले होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांच्या भाषणात मोदींवर स्तुतीसुमने उधळली। या सभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासनांची खैरात केली। देशातील 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावरील खर्च मोदी सरकार करेल। देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईला मिळणार असा दावा देखील या सभेत केला। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।